10वी नंतर डिप्लोमाचे ॲडमिशन म्हणजेच पॉलिटेक्निकलचे ॲडमिशन हे आता चालू झालेले आहेत. तर ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर 10वी झाल्यानंतर डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निकलसाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहोत की तुम्हाला ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा आहे व तसेच तिथून पुढील प्रोसेस कशी करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय कसे करायचे ते आपण इथे पूर्ण सांगणार आहोत. आता ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला dt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. तसेच फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील विचारू शकता. आता या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा तुम्हाला इथे ॲडमिशन्स टॅब दिसेल. यामध्ये बघा खाली पोस्ट एसएससी डिप्लोमा 2024 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एका नवीन वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तुम्हाला आता इथे दिसेल फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी ॲडमिशन 2024-25. तर आता 2024-25 साठी ॲडमिशन चालू झालेले आहेत. इथे इम्पॉर्टंट डेट्स आहेत. इथे सगळे तुम्हाला आता इम्पॉर्टंट डेट्स दिसतील. तुम्हाला रजिस्ट्रेशन कधीपासून कधीपर्यंत तुम्ही करू शकता त्या डेट्स इथे तुम्हाला दिसतील. तुम्हाला डॉक्युमेंट कधीपर्यंत व्हेरीफाय करायचे आहेत ते देखील दिसतील. यावर आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आता तुम्हाला पुन्हा इथे होमवरती जायचं आहे. होमवरती आल्यानंतर बघा इथे तुम्हाला आता दोन ऑप्शन दिसतील, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन. तुमचं जर फॉर्म भरता काही राहिला असेल तर तुम्हाला तुमचं ऑलरेडी लॉगिन असेल तर तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन वरती क्लिक करून लॉगिन करून तिथून पुढील फॉर्म हा भरू शकता. पण तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर आता इथे आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक हे करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला एफसी सेंटर काय असतात तो जर क्वेश्चन असेल तर एफसी सेंटर म्हणजे तुमच्यासाठी काही सुविधा केंद्र असतात. म्हणजेच बऱ्याचशा पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये त्या तुम्हाला अवेलेबल असतात. म्हणजेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही तिथे जाऊ शकता. तुम्हाला कुठे कुठे एफसी सेंटर आहे बघायचं असेल तर तुम्ही इथे इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये इथे लास्टचा ऑप्शन आहे तिथे क्लिक करून तुम्ही एफसी सेंटर तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे अवेलेबल आहे तिथे जाऊ शकता व आणखी माहिती देखील घेऊ शकता. आता इथे बघा तुम्हाला इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक हे करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा छोटासा फॉर्म ओपन होईल. यामध्ये बघा सुरुवातीला तुमची बेसिक डिटेल टाकायची आहे. यामध्ये बघा एंटर नेम ॲज पर एसएससी मार्कशीट म्हणजेच तुमच्या एसएससी मार्कशीट नुसार तुम्हाला इथे कॅन्डिडेटचं फुल नेम हे टाकायचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्याचं पूर्ण नाव तुमच्या मार्कशीट जर वरती जसं आहे जशाच तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आयडी टाकायची आहे आणि नंतर मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला बरोबर टाकायचा आहे व जो चालू राहणार आहे ऍडमिशन प्रोसेसमध्ये तोच टाकायचा आहे, कारण की त्यावरती तुम्हाला अपडेट हे येत राहणार आहे. तुमचा फॉर्म कोणत्या स्टेप पर्यंत आहे ते इथे येणार आहे. त्यानंतर तुमचा स्टेट निवडायचा आहे व नंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट हे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड हा तुमचा 7 ते 15 कॅरेक्टरचा असणं गरजेचं आहे व खाली एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. त्याला बघून तुम्ही तुमचा पासवर्ड हा बनवू शकता व इथे टाकू शकता व तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर तुम्हाला कन्फर्मेशन विचारेल तर तुम्हाला ओके वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. यामध्ये बघा आता तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजे तुम्ही जी डिटेल भरली होती ती इथे तुम्हाला दिसेल आणि आता इकडे तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी आला असेल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. यामध्ये बघा तुमचं ऍप्लिकेशन आयडी हा आलेला असेल म्हणजे जे युजर नेम आहे ते आलेलं असेल आणि तुमच्या मोबाईलवरती मेसेज देखील आलेला असेल. तुमचा ऍप्लिकेशन आयडी त्या मेसेज मध्ये मेन्शन असेल. आता तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी घ्यायचा आहे व नंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन यावरती क्लिक हे करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन आयडी आहे तो टाकायचा आहे. तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. नंतर इथे कॅप्चा फिल करायचा आहे. हे केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दोन ऑप्शन विचारेल. यामध्ये बघा ई स्क्रुटनी मोड व तसेच फिजिकल स्क्रुटनी असे दोन ऑप्शन असतील. यापैकी एक तुम्हाला हा निवडायचा आहे. या ऑप्शन मध्ये बघा जर तुम्ही हा ऑप्शन निवडला तर तुम्ही स्वतःच तुमचे डॉक्युमेंट जे तुमची टीसी आहे मार्कशीट आहे ती स्वतःच तुम्ही अपलोड करू शकता स्कॅन करून व तुम्हाला कोणत्याही एफसी सेंटरला जायची गरज नाही. व दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा तुम्ही जर हा दुसरा ऑप्शन निवडला तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला एफसी सेंटरला जाऊन व्हेरीफाय हे करून घ्यायचे आहे. तर तुमच्या मनावर आहे तुम्ही कोणता ऑप्शन निवडता. तुम्ही दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. नंतर तुम्हाला खाली येऊन इथे सेव्ह मोड वरती क्लिक हे करायचं आहे. एफसी सेंटरची लिस्ट कशी बघायची ती आपण अगोदर सांगितलेलं आहे. कुठे कुठे एफसी सेंटर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता जर तुम्ही सेकंड ऑप्शन हा निवडला असेल. आपण इथे आता फर्स्ट ऑप्शन निवडून सेव्ह मोड वरती क्लिक हे करत आहोत. सेव्ह मोड वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. तुम्हाला इथे पूर्ण स्टेप दिसतील बघा. स्टेप 1 स्टेप 2 अशा 8 स्टेप आहेत. या 8ही स्टेप तुमच्या कंप्लीट झाल्या पाहिजे तेव्हाच तुमचा फॉर्म हा कंप्लीट होणार आहे. व तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत जर तुम्ही ई स्क्रुटिनी केला असेल तर डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते व्हेरीफाय होतील.
तेव्हाच तुमचा फॉर्म हा कंप्लीट होणार आहे. तर आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सध्या हे 8 स्टेप या कंप्लीट करून घ्यायचे आहेत. इथे पहिली स्टेप आपण कंप्लीट केलेली आहे, जी बेसिक डिटेल टाकली होती ती इथे आपण टाकलेली. आता आपल्याला इथे स्टेप 2 ही कंप्लीट करून घ्यायची आहे, फिल कॅन्डिडेट टाईप डिटेल्स. त्यासाठी तुम्हाला बघा स्क्रोल करून पुन्हा वरती जायचं आहे आणि इथे प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथे आता टाईप ऑफ कॅन्डिडेट विचारेल. यामध्ये बघा महाराष्ट्र टाईप ए, महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेतून एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार. तुम्ही महाराष्ट्रामधूनच एसएससी कंप्लीट केली असेल, जी मान्यताप्राप्त संस्था आहे एसएससी साठी, तिथून केला असेल तर तुम्हाला इथे महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट करायचा आहे. त्याचप्रकारे जो उमेदवार वरील प्रकार ए मधील निकषाची पूर्तता करीत नसेल, परंतु तो किंवा त्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असून त्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र आहे असा उमेदवार, त्यासाठी टाईप बी हा सिलेक्ट करायचा आहे. या प्रकारे तुम्ही खाली इथे टाईप वाचू शकता, तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता ते बघून तुम्ही इथे टाईप हा सिलेक्ट करायचा आहे व नंतर तुम्हाला खाली येऊन सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर बघा एसएससी इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण ज्या जिल्ह्यात क्षेत्रात येतो तो जिल्हा, म्हणजेच तुम्ही 10वी जिथून पास झाला तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट हा करायचा आहे. त्यानंतर बघा तुमचा आता युअर होम डिस्ट्रिक्ट इथे आलेला असेल. आता इथे तुम्हाला तालुका देखील निवडायचा आहे, जिथे तुम्ही एसएससी 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं ठिकाण ज्या तालुका क्षेत्रात येतो तो तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे व त्यानंतर तुम्हाला इथे शाळेचा नाव व पत्ता इथे टाकायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे बघा सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता तुम्हाला इथे काही रिझर्वेशन डिटेल्स विचारेल. इथे बघा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, जनरलमध्ये येता की रिझर्वमध्ये येता ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. रिझर्व जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. एससी, एसटी, ओबीसी, एससीबीसी जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. पण तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट करता त्याच्याशी रिलेटेड तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं हे गरजेचं आहे. खाली नोट देखील तुम्हाला इथे दिलेली आहे. आता आपण इथे जनरल सिलेक्ट करत आहोत. नंतर आपण EWS या प्रवर्गातील आहात का, जर असाल तुमच्याकडे EWS अवेलेबल असेल तर तुम्ही यस करून नंतर तुम्हाला लास्टला EWSचं सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. असेल तर तुम्ही नो वरती क्लिक केलं तरी देखील चालेल. त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी, आपण दिव्यांग व्यक्ती या प्रवर्गातील आहात का, असाल तर यस करायचं आहे व नंतर कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे ते इथे टाकायचं आहे. नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पालक संरक्षण कर्मचारी आहेत का, जर असतील तर तुम्हाला हो करायचं आहे, नसतील तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. ऑर्फन डिटेल, तुम्ही अनाथ असाल तर यस करा, नसाल तर नो वरती राहू द्यायचं आहे. तुमच्यानुसार इथे यस नो वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर आता बघा सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट. आता इंडियन नॅशनॅलिटी असल्याबद्दलचं आपल्याला एक सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. यापैकी तुम्हाला आता एक सर्टिफिकेट हे निवडायचं आहे. आता इथे सुरुवातीला बघा इंडियन नॅशनॅलिटी असल्याचं सर्टिफिकेट, जे की तुम्हाला तहसीलमधून मिळते. तुम्ही कोणत्याही स्थिती सुविधा केंद्रामधून अप्लाय करून इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे काढू शकता. किंवा ते जर तुम्हाला काढायचं नसेल तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा जो TC आहे ते देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तो नसेल तर तुम्ही इंडियन पासपोर्ट असेल तर ते देखील इथे सिलेक्ट करू शकता. किंवा तुमचा जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्याकडे कोणतं तरी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. कोणतंही एक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे. आता बघा इथे नेम ऑफ SSC बोर्ड, तुम्हाला 10वीच्या तुमच्या बोर्डचं नेम इथे टाकायचं आहे. तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, दुसरं कोणतं बोर्ड असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. बोर्ड निवडल्यानंतर बघा महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी बघा मार्च 2024 मध्ये उमेदवाराने महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 10वी SSC परीक्षेत मिळालेले गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्राप्त झालेल्या निकालाच्या डेटामधून मिळवले जातील आणि ते उमेदवाराच्या अर्जामध्ये अपडेट केले जातील. म्हणजेच तुम्हाला फक्त जर तुम्ही 2024ला पासआउट असाल तर तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर टाकायचा आहे, नंतर आईचे नाव टाकायचं आहे. तुमचा पूर्ण डेटा इथे येऊन जाईल, म्हणजेच तुमचा जो रिझल्ट आहे तो इथे येऊन जाईल. इथे तुम्हाला SSC पासिंग इयर निवडायचं आहे. त्यानंतर इथे तो आईचं नाव टाकायचं आहे, जसं तुमच्या हॉल तिकीटवरती होतं तसंच टाकायचं आहे व नंतर तुमचा SSC सीट नंबर हा इथे टाकायचा आहे. आता ही डिटेल टाकल्यानंतर बघा तुमचे खाली ऑटोमॅटिक तुमचे मार्क आलेले असतील. तुमचे पूर्ण मॅथमॅटिक्सचे, सायन्सचे, इंग्लिशचे आणि ॲग्रिगेट म्हणजेच टोटल किती पर्सेंटेज मिळाले ते देखील इथे आलेले असतील. त्यानंतर तुमचे जर मार्क बरोबर आले असतील, जसा तुम्ही रिझल्ट पाहिला तसेच मार्क बरोबर असतील तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे. जर बरोबर मार्क फिच झाले नसतील तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुमचा जर टेक्निकल सब्जेक्ट असेल SSCला तर येस करून तो व्होकेशनल सब्जेक्ट तुम्हाला इथे
टाकायचा आहे जो तुम्ही घेतला होता. नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर इंटरमिडिएट ग्रेड स्टेटस, जे जर ही एक्झामिनेशन तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला इथे येस केल्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड हे करावं लागणार आहे. जर तुम्ही दिले असेल तर येस करायचं आहे, नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुमचं 12वी झालेलं असेल तर तुम्हाला इथे तुम्ही पास्ट विथ MCVC असाल, जे असाल ते करायचं आहे. जर तुमची फक्त 10वी झाली असेल, 12वी नसेल झाली तर नॉट ॲप्लिकेबल /फेल यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर ITI स्टेटस तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्ही ITI केला असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. तुम्ही येस केलं तर तुम्हाला मार्कशीट अपलोड करावी लागणार आहे. जर नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक हे करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला पर्सनल डिटेल विचारेल. तुमची पर्सनल जी इन्फॉर्मेशन असेल यामध्ये बघा डेट ऑफ बर्थ आहे, ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमची ॲन्युअल इन्कम काय आहे, 0 ते 15,000 असेल, 15 ते 50,000 जी असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे. तुमचा धर्म इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमची मातृभाषा देखील इथे निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये येत असाल तर तुम्हाला येस करायचं आहे व नंतर तुमची मायनॉरिटी स्टेटस इथे द्यायचं आहे. नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे TFWS मधून जागांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही येस वरती क्लिक केलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट देणं हे कंपल्सरी आहे आणि तुमची इन्कम 8 लाखापेक्षा कमीही असणं गरजेची आहे. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे आणि मगच फॉर्म हा भरायचा आहे. नाहीतर तुम्हाला इथे नो वरती क्लिक हे करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर रुरल सिलेक्ट करा, शहरी भागातून असाल तर अर्बन सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाका. पूर्ण तसा ॲड्रेस इथे टाकायचा आहे व नंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी विंडो दिसेल. आता इथे बघा तुम्हाला तुमचा फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायची आहे. इथे सॅम्पल देखील दिलेला आहे बघा. सॅम्पल फोटो विथ सिग्नेचर यावरती क्लिक करून बघा. वरती तुमचा फोटो असला पाहिजे आणि खाली तुमची सिग्नेचर ही व्हाईट पेपरवरती करून तुम्हाला दोन्ही एका याच्यात अटॅच हे करायचं आहे. त्या प्रकारे तुम्हाला इथे तुमचा फोटो विथ सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे व नंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक हे करायचं आहे. इथे आपण फोटो विथ सिग्नेचर अपलोड करून घेतलेले आहे व नंतर आता इथे सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक हे करत आहोत व नंतर ओके वरती क्लिक हे करत आहोत. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. यामध्ये बघा तुम्हाला आता इथे काही डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे. तुम्ही जसा फॉर्म भरला त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहेत. इथे बघा वरती दिलेलं आहे रेड स्टार ज्यावरती आहे इंडिकेट्स डॉक्युमेंट्स आर कंपल्सरी टू अपलोड. आता या दोन्हीपैकी एकही डॉक्युमेंट कंपल्सरी नाही. आपण 2024 साठीच 10वी पास झालेलो आहोत, त्यामुळे इथे मार्कशीट ऑटोमॅटिक घेतलेले आहे. तर ते डॉक्युमेंट सध्या इथे देणं कंपल्सरी नाही. तुम्ही नंतर देखील दिलं तरी देखील चालणार आहे. विदाऊट हे डॉक्युमेंट अपलोड करता तुम्ही इथे सबमिट वरती क्लिक केलं तरी देखील इथे चालणार आहे. तर इथे आपण सबमिट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला 400 रुपये पेमेंट ही दाखवणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. तुम्ही जनरलमध्ये असाल तर 400, कॅटेगरीमध्ये असाल तर 300 अशी फीस ही तुम्हाला भरायची आहे. व इथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे पे नाऊ यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. पे नाऊ वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे कार्डने, नेट बँकिंगने, वॉलेटने तुम्हाला ज्याने तुमचं पेमेंट करायचं आहे त्याने तुम्ही इथे पेमेंट ही कंप्लीट करू शकता. आता इथे आपण डेमो हा फॉर्म भरत आहोत, त्यामुळे इथे आपण पेमेंट ही कंप्लीट करणार नाही, परंतु तुम्हालाही पेमेंट कंप्लीट करून घ्यायची आहे व नंतर तुम्हाला मेसेज देखील येतील तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले तर व्हेरीफाय झाले का नाही याचे देखील अपडेट कंटिन्युअसली तुम्हाला त्या नंबरवर येत राहतील. या प्रकारे तुम्ही डिप्लोमा ॲडमिशनचा फॉर्म हा भरू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व तसेच टेलिग्राम ग्रुपला देखील विचारू शकता. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा.